सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. मित्रांनो, सदानवर्ते नावाच्या गाढवाच्या पाठीवर दिलेलं 50% आरक्षित ओझं सही सलामत आपल्या मालकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंबद्दल आपण हा पुन्हा एकदा व्हिडिओ बनवतोय. कारण 50% मेरिटधाऱ्यांचं आरक्षण वाचवण्यासाठी किंवा भारताच्या राज्यघटनेने दिलेली सीमा जी आहे 50% रिझर्वेशनची, ती सांभाळण्यासाठी मी काम करतो आहे किंवा माझा मराठा आरक्षणाला विरोध आहे, अशा मोठ्या मोठ्या वल्गना करणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंना माझा प्रश्न आहे की सदावर्तेंनी पहिल्यांदा हा अभ्यास करावा की खरंच रिझर्वेशन 50% शिल्लक राहिलं आहे का, आणि त्यानंतर 50% आरक्षण वाचवण्याच्या वल्गना कराव्यात. मुळात जो व्यक्ती स्वतःला कायदे पंडित समजून घेतो, PhD स्कॉलर समजून घेतो, सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचा वकील समजून घेतो, अशा इतक्या मोठ्या पदव्या असणाऱ्या आणि एज्युकेशनली डेव्हलप असणाऱ्या सुशिक्षित गाढवाला जर हे माहिती नसेल की राज्यामध्ये रिझर्वेशन किती दिलं आहे आणि किती शिल्लक कोटा आहे, तर अशा गाढवांबद्दल कधी कधी न बोललेलंच बरं असतं. पण समाजामध्ये निर्माण होणारे गैरसमज दूर करण्यासाठी बोलावं पण लागतं. आपणाशी जे जे ठावे ते इतरांना सांगावे, शहाणं करून सोडावे सकळ जन. जर सगळ्या जनांना आपण शहाणं करून नाही सोडलं तर अशा गाढवांच्या लाथा खाणारे सुद्धा उदयास येतात आणि अशा गाढवांचं समर्थन करणारे सुद्धा उदयास येतात. त्यामुळं फडणवीसांनी सोडलेलं हे सदावर्ते नावाचं गाढव जे 50% कोटा वाचवण्याची भाषा करते, त्या गाढवांनी एकदा सांगून तरी द्यावं की नेमकं राज्यामध्ये किंवा देशामध्ये 50%च्या खुल्या प्रवर्गाचा कोटा शिल्लक तरी आहे का. महाराष्ट्रामध्ये आज घडीला 62% रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे. 100 पैकी 62% रिझर्वेशन जर आपण कॅटेगरी वाईज पाहिलं तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रात SCला रिझर्वेशन आहे, STला रिझर्वेशन आहे, OBCला रिझर्वेशन आहे, SBCला रिझर्वेशन आहे. SC ST OBC SBC मिळून SC ST OBC आणि SBC हे मिळून टोटल 52% आरक्षण ऑलरेडी सरकारने दिलेलं आहे. 52% आरक्षण दिलेलं आहे. राहिलं किती? 48%. त्या 48% मध्ये सुद्धा इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास म्हणून 10% 10% आरक्षण आत्ताच मागे BJP सरकारने दिले. आता टोटल 62% रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे. मग हा जो 50% आरक्षणाच्या ज्या बाता मारतोय, 50% खुल्या प्रवर्गाच्या त्या बाता मारतोय, 50% खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण शिल्लक राहीलच कुठं. तरीही आपण तो 50% खुल्या प्रवर्गासाठी का लढतोय हे सुद्धा आपण नंतर समजून घेऊ. 50% खुल्या वर्गाच्या एज्युकेशनली आणि सेवांमधल्या जागा कोण मिळवतं, त्या जागांवर आज कोणाचा ताबा आहे, त्याच्यावर पण आपण चर्चा करू. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आज राज्यामध्ये 50% आरक्षणाचा कोटा खुला शिल्लकच नाही. तर आज राज्यामध्ये 62% आरक्षण टोटल देण्यात येतं. मग 62% जर 100 पैकी टोटल आरक्षण देण्यात येत असेल तर खुल्या प्रवर्गासाठी फक्त 38% रिझर्वेशन शिल्लक आहे. आता हे 38% जे रिझर्वेशन शिल्लक आहे, हे 38% रिझर्वेशन हे खुल्या प्रवर्गातल्या म्हणजे 3% ब्राह्मणांसाठी. आता SC ST OBC SBC EWS वाले ह्या सगळ्या जर जातींची आपण एकंदरीत यादी केली तर जवळपास 510 जातींना मिळून 52% आरक्षण दिलं जातं. आणि त्याच्यामध्ये हे 10% SBC वाल्यांचं इकॉनॉमिक्स विकर सेक्शन यांचं जर 10% ॲड केलं तर जवळपास 62% आरक्षण होतं. म्हणजे आता ह्याच्यामध्ये ओपनमधून लढणारे कोण राहिले तर फक्त ब्राह्मण राहतात. ब्राह्मण जर सोडले तर सगळ्या ह्या जातींना रिझर्वेशन सध्या 62% लागू आहे.
आणि हे जे 62% किती जाती आहेत, 510 प्लस SBC मधल्या जर काही जाती पकडल्या तर ह्या इकॉनॉमिक विकर सेक्शनमधल्या जर काही जाती पकडल्या तर जवळपास 550 जाती 550 जाती 62% आरक्षणामध्ये आहेत. आणि ह्या 550 जाती सोडून ज्या काही जाती महाराष्ट्रामध्ये शिल्लक आहेत ह्या ओपनमधल्या म्हणजे खुल्या प्रवर्गातल्या 38% रिझर्वेशन खात आहेत. 38%तल्या खुल्या जागांचा जो फायदा आहे ह्या जाती घेत आहेत. म्हणजे सदावर्तीची जी लढाई चालू आहे ही घटनेसाठी नाही, घटनात्मक मूल्यांसाठी नाही किंवा तो कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी म्हणून लढतोय असं नाही. आलं का लक्षात? कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी जर त्याच्यामध्ये असती तर त्यांनी ज्यावेळेस हे इकॉनॉमिक सेक्टर म्हणून 10% जे रिझर्वेशन देण्यात आलं होतं त्यालासुद्धा विरोध केला असता. त्याला त्याने विरोध केला नाही. त्यावेळेस त्याच्या अगोदर 50% सीमा क्रॉस करत असताना जे 2% रिझर्वेशन SBCला देण्यात आलं होतं त्यावेळेससुद्धा त्यांनी विरोध केला नाही. OBCंना 27% रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे अन्य प्रवर्गांना मिळून, त्यावेळेससुद्धा त्यांनी विरोध केला नाही. OBCला विरोध नाही, SBCला विरोध नाही, इकॉनॉमिक विकर सेक्शनवाल्यांना विरोध नाही, फक्त सदावर्तेंचा मराठ्यांनाच का विरोध आहे? मराठ्यांनीच असं काय घोडं मारलं आहे सदावर्तेचं की त्याने त्याला विरोध करावा? ही सुद्धा बाब आपण समजून घेतली पाहिजे. हा कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट नाही, हा रिझर्वेशनचा एक्सपर्ट नाही, हा BJP आणि RSSनी सोडलेला गाढव आहे. आणि ह्या गाढवाच्या पाठीवर 50% खुल्या प्रवर्गाच्या जागा वाचवण्याचं ओझं देण्यात आलेलं आहे, जे की ओझं अस्तित्वातच नाही. खुल्या प्रवर्गाच्या ज्या 50% जागा आहेत ते ओझं वाचवण्याचा जो विडा उचललेला आहे गुणरत्न सदावर्तेने, की ज्या जागाच अस्तित्वात नाहीत. आज देशामध्ये फक्त 38 राज्यामध्ये फक्त 38% रिझर्व कोटा आहे, म्हणजे ओपनसाठी कोटा आहे. 62% तर रिझर्व झालेला आहे. मग हा 50% वाचवण्याचा कुठला नेमका हे करतोय त्यांनी सुद्धा ते क्लिअर करणं गरजेचं आहे. लोकांना मूर्ख तुम्ही काही काळ बनवू शकता, चिरकाळ बनवू शकत नाही. त्यामुळे ब्राह्मणांच्या ओपनमधून होणाऱ्या भरत्या कमी होऊ नयेत. आता समजा ह्याच्यामध्ये काय विषय होईल की समजा मराठा आरक्षणासाठी आपल्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर मराठा समाजाला स्वतंत्र वर्ग म्हणून जर तुम्ही त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर आरक्षण दिलं तर त्या 38%मधून त्यांची रिझर्वेशनची त्यांची संख्या 38%मधून अजून पुन्हा कमी होणार. म्हणजे आज जे 38%चा उपभोग घेते कोण घेते तर हे खुल्या प्रवर्गातले लोक घेतात, ज्यांना आपण मिरिटधारी म्हणतो. हे कसले मिरिटवाले आहेत तुम्हाला पण माहिती असेल. काल परवा इस्रोचं एवढं मोठं लँडिंग झाल्याच्या नंतर ते इस्रोचे वैज्ञानिक ज्यांना तुम्ही मिरिटधारी म्हणता, हे इस्रोचे वैज्ञानिक कोणातरी देवीला पाया पडायला गेले होते. म्हणजे हे इतके टॅलेंट वैज्ञानिक आहेत. म्हणजे अशा टॅलेंट लोकांचा प्रतिनिधी म्हणून सदावर्ते पुढे येतोय है ना. ज्यांचा स्वतःच्या बुद्धीवर विश्वास नाही ते देवीला जाऊन साकडा घालतात, असे सदावर्तेचे प्रमोटर्स आहेत. त्यामुळे हे जे मिरिटधारी लोक आहेत ते मिरिटधारी लोक नेमकी कोण आहेत तर हे मिरिटधारी लोक ब्राह्मण आहेत. तुम्ही आज जर देशातल्या सगळ्या ब्युरोक्रेसीचा जर स्टडी केला, ब्युरोक्रेसी एकंदरीतच IAS IPS IFS IRS ह्या सगळ्या जर ब्युरोक्रेसीचा जर तुम्ही जर स्टडी केला तर तुमच्या लक्षात येईल की ST SC ST OBC SBC VJNT ह्या सगळ्यांच्या जागा मॅक्झिमम रिक्त जागा आहेत. शाळेच्या जिल्हा परिषदच्या शाळेपासून जरी तुम्ही हिसाब काढला, जिल्हा परिषदच्या शाळेपासून, तरीही जागा ओपनच्याच जास्त भरण्यात आलेल्या आहेत. ओपनच्या जास्त जागा भरण्यात आल्या आणि बाकी जागा बऱ्याच प्रमाणामध्ये 70-75% जागा SCच्या STच्या रिक्तच आहेत. त्याच्यामुळे ह्या जागांचा फायदा जो घेतोय तो हा ओपनमधला ब्राह्मण वर्ग घेतोय. आज तुम्ही केंद्र सरकारपासून राज्य सरकारपर्यंत आणि केंद्र सरकारपासून ते राज्य सरकारपर्यंत, राज्य सरकारपासून तो ग्रामपंचायतपर्यंत जर तुम्ही डेटा काढला तर ह्या सगळ्या डेटामध्ये केंद्रातले सचिव, सगळ्या राज्यांमधले सचिव, प्रधान सचिव किंवा
CS जर तुम्ही बघितले, चीफ सेक्रेटरी जर बघितले तुम्ही सगळ्या राज्यांचे, तो कोण आहेत तुम्ही फक्त डेटा काढून बघा. त्याच्यात OBC किती आहेत, SC किती आहेत, ST किती आहेत, VJNT किती आहेत, SBC वाले किती आहेत, का सगळे ब्राह्मणच भरण्यात आलेले आहेत, याचासुद्धा डेटा एकदा काढून बघा. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की नेमका गुणरत्न सदावर्ते जो खुले प्रवर्गाची भाषा करतोय ही नेमकी कोणाची भाषा आहे. तर ही खुल्या प्रवर्गातली जी भाषा आहे ही ब्राह्मण ब्युरोक्रेसी सेव्ह करण्याची भाषा आहे. यांना ब्राह्मणांची जी ब्युरोक्रेसी ह्या सगळ्या जागांचा जो उपभोग घेते आहे ती ब्युरोक्रेसी त्यांना टिकून ठेवायची आहे. म्हणून ब्राह्मण ब्युरोक्रेसी, ब्राह्मण पॉलिटिक्सला समोर करून गुणरत्न सदावर्तेंसारख्या लोकांना वापरून घेत आहे. आणि मराठा आरक्षण कसं जास्तीत जास्त लांबवता येईल आणि ह्या सगळ्या जागा आपल्या ताब्यात घेऊन आपण आपलं स्थान मजबूत ठेवता येईल यासाठी ही सगळी लढाई चालू आहे. जिथे 50% आरक्षणच राखीव जागाच शिल्लक नाहीत, म्हणजे 50% ओपनचा कोटाच शिल्लक नाही, तिथं 50% कोट्याची भाषा तो कुठून करतोय नेमका, है ना. आज राज्यामध्ये 62% रिझर्वेशन दिलेलं आहे, 38%च्या फक्त जागा रिक्त आहेत. आणि ह्या 38% जागा फक्त ब्राह्मण उपभोगत आहेत. आणि त्याच्यामधल्या सुद्धा जागा कमी होऊ नये. या 38% जागा ज्या आहेत हे ब्राह्मण उपभोगत आहेत. ब्राह्मणांची संख्या महाराष्ट्रामध्ये किती टक्के आहे? 1, 2, 3%. 3% लोक 38% जागांवर राज्य करत आहेत. त्याच्यामुळे हे 38% मधलं जर अजून 10% कमी झालं तर डायरेक्ट 28% येईल. म्हणून ब्राह्मण बचाव आणि महाराला पुढं कराव. ब्राह्मणांना वाचवण्यासाठी सदावर्ते या महाराला पुढं करण्याचा कार्यक्रम BJP कडून चालू आहे. त्यामुळे त्याच्या गाड्या फोडून त्याला काही फरक पडणार नाही. त्याची माडी जरी तोडली तरी त्याला काही फरक पडणार नाही. इतका तो माजलेला मस्तवाल बैल आहे, गाढव म्हणायलाही काही हरकत नाही. त्याच्यामुळं त्याच्यासोबतची जी लढाई आहे आपली ही त्याच्यासोबत लढाईच नाही. मुळात मराठा समाजाला सुद्धा मी सांगतो, काल ज्या लोकांनी केलं त्याचं मी समर्थनही केलं, पण आपण एक लोकशाहीवादी देशामध्ये राहत असल्यामुळे आपण लोकशाहीच्या मार्गानेच आपलं जे स्थान आहे ते मजबूत करणं काळाची गरज आहे. गाढवाला लाथा मारल्या म्हणजे गाढवाच्या मागं उभा राहिलं की ते लाथ मारतंच. त्याचा जर पाय काढून टाकायचा असेल, लाथ मारणारच नाही, त्याचा पाय काढून टाकायचा असेल तर आपल्याला ह्या गाढवाला पोचणारं जे यंत्रणा आहे त्या यंत्रणेचा गळा घोटावा लागेल. ती यंत्रणा म्हणजे केंद्र सरकार आहे. केंद्र सरकार जोपर्यंत यावर निर्णय घेणार नाही तोपर्यंत राज्यामधून असे अडथळे कितीही जरी निर्माण केले किंवा नाही जरी केले तरी त्यामध्ये काही होणार नाही. त्यामुळे 50% आरक्षणाचा जो काही सदावर्त्यांचा फॉर्म्युला आहे हा त्यालाच माहिती नाही. मुळात राज्यात 50% आरक्षण शिल्लक राहिलंच नाही. राज्यात राहिले 38% आरक्षण शिल्लक. आणि हे 38% आरक्षणसुद्धा ब्राह्मण भोगत आहेत, ब्राह्मण उपभोग घेत आहेत त्याच्यामधल्या सुद्धा आमच्या जागा कमी होऊ नये म्हणून ब्राह्मणांच्या बाजूनं सदावर्ते ब्राह्मणांची बाजू घेऊन लढतो आहे. म्हणजे आत्तापर्यंत ब्राह्मणांनी कधीही स्वतः समोर येऊन लढाई लढलेली नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. ते दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवूनच लढतात आणि आजही लढत आहेत. सदावर्ते हा ब्राह्मणांचा पोसलेला गाढव आहे आणि हे गाढव त्यांनी भुकायला सांगितलं, व्हांची करायला सांगितलं की हे भुकतो. आणि त्याच्यातून जे द्वेष निर्माण होत आहेत त्या द्वेषापासून आपणही सावध राहिलं पाहिजे. आणि सदावर्तेसारख्या गाढवाला कुठल्या तरी उकिरड्यावर नेऊन सोडण्याची तर फार नितांत गरज आहे. पण हे 38% ज्या काही जागा आहेत, ओपनच्या जागा आहेत, खुल्या जागा आहेत, ह्या जागा वाचवण्यासाठी ब्राह्मण ब्युरोक्रेसीची सदावर्तेच्या माध्यमातून चाललेली ही धडपड, ही प्रासंगिकता ही आता राहिली नाही पाहिजे. त्याच्यामध्ये सुद्धा रिझर्वेशन मराठा समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मिळालंच पाहिजे आणि ते मिळेल. त्यासाठीच आपला लढा अखंड आहे. असे सदावर्ते कितीही येतील आणि जातील. भारताची राज्यघटना फक्त सदावर्तेलाच माहिती आहे असं नाही, अन्य लोकांना सुद्धा माहिती आहे. सदावर्तेला जर भारताची राज्यघटना माहिती असती तो कॉन्स्टिट्युशनली मोरल असता, संविधानाप्रती नीतिमान असता, तर त्याने
EWSचं जे 10% रिझर्वेशन दिले त्यावेळेससुद्धा विरोध केला असता. तो आत्ता मराठा आरक्षणालाच का विरोध करतोय? याचं कारण असं आहे की आताच्या ज्या काही 38% जागा आहेत, ह्या 38% खुल्या प्रवर्गाच्या जागा सगळ्या ब्राह्मणांनी बळकावलेल्या आहेत. उद्या जर ह्या 38% आता आरक्षण द्यायचं मराठ्यांना म्हणजे ह्या 38% मधूनच द्यायचं आहे ना. आता मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हणजे ओबीसीचं ऑलरेडी आहे त्याच्यातून देता येत नाही, SCचं जे ऑलरेडी आहे त्याच्यातून देता येत नाही, STचं जे ऑलरेडी जे आरक्षण ज्या समुदायांना दिलेलं आहे त्याच्यातून तर मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही. मराठा समाजाला आरक्षण कशातून द्यायला लागतं? जे शिल्लक आहे त्याच्यातून द्यायला लागतं. मग जे शिल्लक आहे ते 38% शिल्लक आहे आणि ह्या 38%वर ब्राह्मणांचा पूर्णपणे कब्जा आहे. या 38%मधलं पण आमचं जाऊ नये म्हणून सदावर्तेला त्यांनी पुढं केलेलं आहे. आणि हा 50% म्हणून रोज भुगतोय. मुळात 50% शिल्लकच नाही. यासुद्धा 38%मधलं जे काही आहे ते मराठा समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर मिळालं तर ब्राह्मणांची ब्युरोक्रेसीमधली जी संख्या आहे ती एकदम डाऊन होऊन जाईल. आणि इथला जो नॉन ब्राह्मण क्लास आहे, नॉन ब्राह्मण ज्या कास्ट आहेत त्या सगळ्या ह्या ब्राह्मणांच्या पुन्हा बोकांडी बसतील. म्हणून ते आपल्या बोकांडी बसू नये म्हणून सदावर्तेसारख्या लोकांना समोर करून मराठा आरक्षणाला विरोध करण्याचं षडयंत्र ब्राह्मण ब्युरोक्रेसी आणि ब्राह्मण पॉलिटिकल्स यांच्याकडून चालू आहे. त्यांच्यापासून आपण सावध राहून आपण आपला हक्क मिळवलाच पाहिजे. सदावर्ते हा प्यादा आहे, त्याच्या मूळची जी सूत्रधार आहेत ही ब्राह्मण ब्युरोक्रेसी आणि पॉलिटिक्स आहेत. हे सुद्धा आपण लक्षात घेणं काळाची गरज आहे.